बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने येथे बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे टरबूज पीक नुकसानग्रस्त झाले आहे। अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांचे जवळपास 6 लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने येथे बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे टरबूज पीक मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्याची घटना समोर आली आहे। पारंपरिक पिकांना फाटा देत काही शेतकऱ्यांनी यंदा टरबूज लागवडीचा प्रयोग केला होता, मात्र कृषी केंद्रातून घेतलेल्या या बियाणांमुळे अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी एका विशिष्ट कंपनीचे बियाणे मागितले होते, परंतु कृषी केंद्र चालकाने दुसऱ्याच कंपनीचे बियाणे दिले। टरबूज पिकाची लागवड केल्यानंतर साधारणतः 90 दिवसात फळांची वजन 5 ते 6 किलो पर्यंत पोहोचणे अपेक्षित होते, मात्र संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील टरबूज फळांची वाढ केवळ 1 किलो पर्यंतच झाली आहे। यामुळे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे। या प्रकरणी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली असून कृषी विभागाने पिकाचा पंचनामा केला आहे। दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई संबंधित बियाणे कंपनीकडून मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आम्ही सागर किंगचं एक्सपर्ट लावलं, तर सागर किंगचं एक्सपर्ट लावल्यामुळे आमच्या या मालाची साईजच बनली नाही। साईज नाही बनली। आम्ही कंपनीला 1 महिन्यापासून आम्ही कॉन्टॅक्ट करत आहे, त्यांचे कोणतेच प्रतिनिधी इथं तळपाणी करायला येत नाही आहे ना, आम्हाला कुठलाच प्रतिसाद देत नाही। आता आम्ही कृषी अधिकाऱ्याकडे कंप्लेंट केली। आज ते आले होते शेतामध्ये, त्यांनी पंचनामा केला। सागर कंपनीच्या एम्प्लॉयला पण बोलावलं, त्यांच्या समोर पंचनामा केलेला आहे। आता आमची शासनाला हेच विनंती राहील की आमच्या शेतीमालाचे जे काही नुकसान झालं त्याची आम्हाला मदत करण्यात यावी। त्यांनी सागर बायोटेक कंपनीचे वॉटरमेलन चे बियाणे लावले होते। आता त्याचे असं त्यांचं म्हणणं होतं की त्याची साईज वाढली नाही। तर 2 तारखेला त्यांनी तक्रार दिली कार्यालयामध्ये। 2 तारखेलाच आम्ही कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांना सोबत घेऊन व्हिजिट केली आणि त्या दिवशी कंपनीचे प्रतिनिधी नव्हते। परत आम्ही आलेलो आहे कंपनीचे प्रतिनिधी यांना घेऊन, त्यांना याबाबत माहिती करून दिली की याचे फळ आहे, त्या फळाची धारणा जी आहे याची वाढ झालेली नाही आणि त्याबाबत आज पंचनामा केलेला आहे आणि आम्ही पंचनामा परत पुढील कारवाईकरता सादर करणार।